बिग बॉसचं असं घर आहे की एक वेगळं आयलंड आहे, एक बेट आहे जिकडे कोणी निर्मनुष्य बेट आहे. फक्त 15 जण तुम्ही जिवंत आहात या जगामध्ये असं वाटतं. माणूस किती आयुष्यात किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं. पण मी किती खेळलो याच्यापेक्षा कसं खेळलो हे खूप महत्त्वाचं होतं. आणि मला असं वाटतं की मी सगळ्या 15च्या 15 लोकांशी पर्सनल कनेक्टेड होतो. त्यामुळेच मी जेव्हा बाहेर येताना सगळे रडले होते. सगळे खूप मस्त आहेत तिकडे, सगळे खूप मोठ्या मोठ्या घरातले आहेत, खूप स्वतः सगळे सेटल्ड आहेत. त्यामुळे कोण कोण आहे हे दाखवण्याची गरज नाही आहे. मला वाटतं की तो चुकीचं स्टेटमेंट होतं त्याचं, की विशाल निकम कोण आहे हे जगाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच लवकरात लवकर चित्रपट, सिरियल, वेब सिरीज यापैकी 100% कुठेतरी काही ना काहीतरी दिसेलच तुम्हाला. नमस्कार, व्हॉट्सअप मंडळी. आणि सध्या जर जिथे तिथे पाहिलं तर एकच नाद ऐकायला मिळतो, तो म्हणजे आपला मराठी बिग बॉस. आणि आपला मराठी बिग बॉसमधून पहिलं एलिमिनेशन झालंय आणि पहिलं एलिमिनेशन झालंय आपला सगळ्यांचाच लाडका अभिनेता अक्षय वाघमारेचा. अक्षय, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत. थँक्यू सो मच. जरी मी पहिला आलो असेल तरी सर्वात आधी मनात सर्वांचा राज्य करून मी बाहेर पडलो. आणि तुम्ही सगळ्यांनी जी मला उपाधी दिली जंटलमॅन, ते खरंच खूप असं भावूक करणारी आहे. कारण की मी जसा होतो, जसा आहे, जसा राहील, मी आधीपासून असाच होतो की एक शांत राहणं, फक्त टास्कपुरतं खेळणं आणि एक स्पोर्ट्समॅनशिप दाखवणं. कारण मी स्वतः एक स्पोर्ट्समॅन असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. पण मला माहीत नव्हतं की मी जसा वागलो आहे किंवा ज्या प्रकारे खेळलो आहे इतकं लोकांना बाहेर ते आवडेल. कारण की घरात राहत असताना आम्हाला काही गोष्टी नाही कळत. आम्हाला ऊन काय, पाऊस काय, दिवस काय, रात्र काय किंवा वेळ काय चालली आम्हाला काहीच कळत नाही आतमध्ये. सो या सगळ्या गणितं लक्षात घेऊन जेव्हा मी बाहेर पडलो आणि जेव्हा बाहेर पडल्या आम्हाला जे गाडीतनं घेऊन जात होते ते ड्रायव्हर काका आम्हाला म्हणाले की अरे आप तो जेंटलमॅन हो, की आप जेंटलमॅन जैसे केले. म्हणजे महेश सर सुद्धा मला एलिमिनेशनच्या आधी बोलले की यू आर अ जेम ऑफ पर्सन, यू आर अ जेंटलमॅन. सो जेंटलमॅन काय असतो हे मे बी लोकांना आता कळेल. ते मला खूप छान वाटलं. आणि जाता जाता जसं मी टास्कमध्ये हसवायचो, रडवायचो, पण जाता जाता मी एक लोकांना भाऊक किंवा एक लोकांच्या मनात जागा करून गेलो याचा मला आनंद आहे. नक्कीच, कारण काय जेव्हा तू बाहेर पडत होता तेव्हा प्रत्येकाच्या घरात जे आहेत बिग बॉस, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे मग ते तुझ्या टीममध्ये असो किंवा ते समोरच्या टीममधले असो. त्याचसोबत महाराष्ट्रात सुद्धा अनेक घरात लोक भावूक झाले, तसे कमेंट्स सुद्धा आले. हे सगळं तर आपण गप्पा मारणार आहोत. पण पहिला मला विचारायचं आहे, इतके दिवस घरात राहिलास, बाहेर आला, कसा होता हा सगळा अनुभव? खूप वेगळा अनुभव होता. जेव्हापासून सिलेक्शन झालं तेव्हापासूनच हा प्रवास आहे. एक्साइटमेंट होती. आणि बिग बॉसबद्दल मी ऐकलं होतं पण कधी मी बघितले नव्हते एपिसोड्स. पण जेव्हा मी घरात गेलो त्यामुळे एक वेगळा अनुभव तिकडे गेल्यावरती मला कळला. आणि मी आधीच म्हणालो होतो इंटरव्ह्यूमध्ये की मी जसं आहे तसंच राहीन. कारण की आत्तापर्यंत मला वाटत नाही कुठलाही लँग्वेजमधला बिग बॉस असो, मराठी असो, हिंदी असो किंवा भारतात जितक्या लँग्वेज आहेत त्या लँग्वेजमध्ये जे बिग बॉस चालते त्याच्यातून जो जिंकून बाहेर पडतो किंवा एलिमिनेट होऊन बाहेर पडतो हा व्यक्ती वेगवेगळ्या कारणाने ओळखला जातो. की हा खूप रोमॅन्टिक आहे, हा खूप भांडखोर आहे किंवा अरे हा केवढा भारी दिसतो असं आहे. पण एक जेंटलमॅन म्हणून कोणी बाहेर पडत नाही. तर मला वाटतं की मराठीत पहिल्यांदा असं झालं आहे की सीझनमध्ये एक जेंटलमॅन बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडला. आणि मला ते खूप छान वाटतं. आणि ही जर्नी पण मी खूप एन्जॉय केली. घरातले लोक जे 15 सदस्य होते त्या बरोबर खूप बॉन्डिंग झाले. टास्कचं होतं ते टास्क पुरतं तर राहिलं. नंतर आम्ही चांगलं जेलप करायचो आणि बऱ्याच मजा मस्ती केल्या, जेवण बनवलं, चपात्या खाल्ल्या, पोहे खाल्ले, अंडी खाल्ली. तर मजा आली या सगळ्या गोष्टी करून. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. चपात्याचा विषय काढल्यावरती मला सगळ्यात पहिला तर सुरेखाताई आठवल्या, कारण की चपात्यावरून बराच काही गोंधळ झाला होता. त्याचसोबत घरातून बाहेर आल्यावरती पहिली काय गोष्ट केलीस? घरातून बाहेर आल्यावरती मी आधी माणसं पाहिली. आणि मी जरा तेव्हा नवरात्री चालू आहे आपली आता इथे. कारण की 15 माणसं होतो आम्ही घरामध्ये. त्या व्यतिरिक्त एकही माणूस त्या घरामध्ये नव्हता. आम्हाला फक्त बिग बॉसचे आवाज यायचे. तर जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा एक मोकळा श्वास घेतला. नंतर लोकांना ऑब्झर्व करत होतो की लोकांच्या रिॲक्शन्स काय आहेत. कारण की आत असताना तुम्ही बाहेर काय करता हे तुम्हाला नाही कळत. त्यामुळे पहिल्यांदा मी अगदी लोकांना ऑब्झर्व करत होतो की याचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्याकडे बघायचं किंवा असं काय. पण जसं मी लोकांना भेटत गेलो तसं एक वेगळाच एक्सपिरियन्स येत गेला. मला वाटलं की मी खूप लवकर आलो. पण मला असं वाटतं की 3 महिन्यात जो जिंकेल किंवा जे राहतील 3 महिन्यापर्यंत
ते 3 महिन्यात त्यांनी 3 महिना जी मेहनत केली असेल तर ती मेहनत मी 3 वीकमध्ये केली असं मला वाटतं. कारण की मी जे अचीव केलं आहे ही जेंटलमॅन ही पदवी, तर ही खूपच ॲप्रिशिएट मी त्याचा स्वीकार करतो. कारण की महेश सरांनी स्वतः ते म्हटलं आहे. आणि मलासुद्धा आता सोशल मीडियावरती खूप कमेंट्स येतात, पर्सनल मेसेज येतात, व्हॉट्सॲपला मेसेज येतात. सो हेच आहे की तुम्ही खरंच जेंटलमॅन आहात. आणि ज्यांनी मला निगेटिव्ह कमेंट्स आधी केल्या होत्या मी पण त्या रीड केलेल्या आहेत. पण तीच लोकं आता माझ्याबद्दल पॉझिटिव्ह कमेंट्स शेअर करतात आणि पॉझिटिव्ह पोस्ट करतात माझ्याबद्दल, ज्या मी सुद्धा रिपोस्ट करतो. कारण की हा गेम आहे, कोणाबद्दल तरी वाईट होणं, कोणाबद्दल तरी चांगलं होणं हे साहजिक आहे. आणि मी स्पोर्ट्समॅन असल्यामुळे मी या गोष्टी ॲज अ स्पोर्ट्समॅनशिप म्हणून घेतो. त्यामुळे मला हे खूप छान वाटतं की मी लोकांचं मतपरिवर्तन करू शकतो आणि एक वेगळा माणूस या जगात राहू शकतो अशा प्रकारचा असं मी मे बी प्रयत्न केला ते दाखवण्याचा. आणि ते मे बी थोड्या प्रमाणात सक्सेसफुल झालं असं वाटतं मला. नक्कीच. त्याचसोबत जेव्हा पहिल्यांदा घरी आलास किंवा पहिल्यांदा दगडी चाळीत पाय ठेवलास, कसं रिॲक्शन होतं सगळ्यांचं? सर्वप्रथम मला लोक म्हणते, अरे अरे येतो जेंटलमॅन आहे, येतो जेंटलमॅन, तो जेंटलमॅन चाललाय बघा, जेंटलमॅन चाललाय. आणि आय वॉज शॉक की अरे असं काय, म्हणजे एका वाक्याने किंवा एका एवढ्या याने कसं काय एवढं लोकांना रिॲक्ट होऊ शकतं. जसं वरती झालं, लोक टाळ्या वाजवत होते, लोक ॲप्रिशिएट करत होते. जरी आपण म्हणतो की माणूस किती आयुष्यात किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं. पण मी किती खेळलो याच्यापेक्षा कसं खेळलो हे खूप महत्त्वाचं होतं. आणि मला असं वाटतं की मी फेअर खेळलो नेहमी, माझी टीम असो किंवा दुसऱ्यांची टीम असो, मी माझं खेळत राहिलो. आणि जेव्हा रेफरी होता किंवा संचालक होते तेव्हासुद्धा मी बायस्ड नव्हतो. मी माझं प्रमाणे संचालकाला जे योग्य ठरेल नियमानुसार तो मी रिझल्ट देत होतो. आणि जेव्हा मी घरात गेलो तेव्हा माझी वाईफ योगिता आणि मुलगी माझी छोटी अरणा ती समोरच होते. आणि अरणाने असं थोडंसं एक 5-10 सेकंड ऑब्झर्व केलं आणि शी स्टार्टेड क्राईंग. आणि मग ती रडायला लागली आणि नंतर मग ती खरं हसायला लागली. म्हणजे ती काही न बोलता सुद्धा ती इतकी इमोशनली अटॅच होती की मी 1 महिना नव्हतो आणि बाबा आता आलाय. तर मग माझ्याकडेच होती. मग तिला शांत केलं, मग तिला फीड केलं. तिचं म्हणजे तिला रात्री मी हातावरती झोपवलं, ती झोपली. आज सकाळपासून आमची ती मस्तीच चालू आहे. सो असं खूप एक वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं. कारण की बिग बॉसचं असं घर आहे की एक वेगळं आयलंड आहे, एक बेट आहे जिकडे कोणी निर्मनुष्य बेट आहे. फक्त 15 जणांना तुम्ही जिवंत आहात या जगामध्ये असं वाटतं. पण आता एक खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाटते, एक खूप अभिमान वाटतो आणि एक लोकांबद्दल आपुलकी वाटते की यार आपलीच लोकं आहेत आणि ते आपल्याला किती ॲक्सेप्ट करतात. आपण आहे तसं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो खूप मजा आली. आता स्वतःच्या घरी तर आलायस, फॅमिलीला भेटलायस, पण आता बिग बॉस घरातील कोणती गोष्ट मिस करतोयस? बिग बॉसच्या घरात आमच्या गप्पा गोष्टी ज्या व्हायच्या, म्हणजे बिग बॉसचा आवाज मी सर्वात जास्त मिस करीन. कारण आम्हाला सकाळी म्युझिक लावून उठवायचं आहे, तसेच लाईट्स ऑफ झाल्यावरती झोपायचं असतं, तर ते मिस करीन. आणि गप्पा गोष्टी म्हणजे रात्री फॅमिलीच्या गप्पा व्हायच्या, इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. सो ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच मिस करेन. कारण की तिकडे 15 लोकांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं आणि इथे उभं राहिलं की असेच लोक येतात, बोलतात आणि मस्त मजा येते. पण तो एक एक्सपिरियन्स वेगळा होता. कारण की तुम्ही जरी तिकडे असला तरी तुमच्या अवतीभोवती हे 100पेक्षा जास्त कॅमेरे होते. त्यामुळे ते कॉन्शियसनेस न ठेवता तुम्ही कसं ते तुम्ही कसं राहाल याचं तुम्ही किती प्रयत्न करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जसं आहात तसं राहायलात तर लोकांना आवडतं, जसं मी प्रयत्न केला राहायचा. आणि लोक खरं ते ॲप्रिशिएट करतात आणि लोकांना खरं बघायला आवडतं. घरातील कोणती गोष्ट मिस करणार ते तू सांगितलंस. घरातील तुझ्या मित्रांपैकी किंवा सदस्यांपैकी अशी कोण व्यक्ती आहे जी तू आत्ता मिस करतोयस, अशी गप्पा व्हायला पाहिजे, त्याला काहीतरी सांगायला पाहिजे, अशी जी सवय झालेली असते ना, असं कोण आहे? मला असं वाटतं की मी सगळ्या 15च्या 15 लोकांशी पर्सनल कनेक्टेड होतो. त्यामुळेच मी जेव्हा बाहेर येताना सगळे रडले होते. आणि मला सगळ्यांबरोबरच आमचा प्लॅनसुद्धा झाला की जसं बिग बॉस संपेल सगळे क्रू वगैरे आम्ही बाहेर कुठेतरी फॅमिली गेट टुगेदर करू. त्यामुळे माझ्यासाठी फॅमिली ही आहे. असं एक स्पेशल कोणी नाही आहे. मी सगळ्यांशी इक्वली कनेक्टेड आहे. पण असं म्हटलं गेलं की उत्कर्षी मी जोडी की बेडीमध्ये आम्ही एकत्र होतो. सो ऑब्व्हियसली 5-6 दिवस आमचा जास्त बॉन्ड झाला. तसंच जसं मी जेव्हा घरात एंटर केलं तेव्हा सर्वात पहिलं मला विकासने हक केलं होतं
नंतर आम्ही बेडसुद्धा एक शेअर करत होतो. सो आम्ही आमच्या फॅमिलीबद्दल सुद्धा बरंच काही बोलायचो. सो मला वाटतं की थोडंसं एक पैसा जास्त मी या दोघांना मिस करेन. आय एम शुअर ते पण तुला मिस करत असतील. त्याचसोबत खेळ तर आता सुरू आहे, तू तर आत राहून आलेला आहेस. समजा तुला विचारलं की तुझे टॉप 5 स्पर्धक कोण आहेत, तर ते कोण असतील? मला वाटतं की टॉप 5 आत्ता सांगणं हे खूप लवकर होईल, पण माझ्यासाठी आत्ता टॉप 2 आहेत जे इम्प्रूव्ह करतायत गेम. आणि ते जर अजून त्यांनी खूप छान पॉलिश केलं आणि गेम हे करत राहिले तर नक्कीच ते खूप पुढे जातील. त्याच्यातला एक नाव आहे जे विकास आहे. तो आता बऱ्यापैकी मला वाटतं की त्याला थोडंसं कळतंय. आणि दुसरा म्हणजे उत्कर्ष आहे. त्याला पण बऱ्यापैकी कळतंय कारण तो स्वतः एक डॉक्टर आहे आणि डॉक्टरला पेशंटच्या नसा कळतात तसं त्याला बऱ्यापैकी कळलं असेल घरातल्या सदस्यांच्या नसा. सो त्याप्रमाणे तो गेम प्लॅन चेंज करेल असं वाटतं मला. सो 2 माझ्यासाठी हे महत्त्वाची कंटेस्टंट आहेत. त्याचसोबत तुला कुठे वाटतं की अजून काय हवं होतं की तू पुढे जाऊ शकत होतास? कुठला गेम किंवा काय खेळायला पाहिजे होतं की गेम अजून चाललास? मला कधी पुढे पुढे करायला आवडत नाही, पण लोकांना वाटतं की फ्रंट लाईन खेळणे खूप महत्त्वाचं होतं, जे की मी मागे राहून खेळत होतो. पण जर पुढे कधी इनकेस जर चान्स मिळाला तर नक्की मी फ्रंट लाईनवर आणि बॅक लाईन म्हणजे या दोघांचा समोर राखून खेळण्याचा प्रयत्न करेन. विशाल निकमसाठी काय म्हणायला वाटेल? म्हणजे खूप वेळा असं बघितलं की तुमची खूप काही काही टक्कर झाली, पण त्यानंतर तुमच्यात संवाद सुद्धा पाहायला मिळाला होता. आज इथून जर विशालला काही सांगायचं असेल तर ते काय? विशाल आणि आम्ही चांगले मित्र आहोत आणि मला वाटतं की मी तरी टास्क पुरतं त्या गोष्टी ठेवल्या होत्या आणि मी हे टास्क जसं आपण गल्लीमध्ये क्रिकेट खेळतो त्या प्रकारे मी त्यांना कम्पेअर करतो. म्हणजे टास्क होतो, भांडणं होतात, मी सोडून देतो त्या गोष्टी. पण त्याचा एक मोठा भाऊ म्हणून मी त्याला एवढं सांगू इच्छितो किंवा त्यालाही सांगत आलेलो आहे मी की तू तुझा गेम खेळत जा. कारण की कधी कधी काय होतं, कोणीतरी सांगतो आणि तो इम्बॅलन्स होतो. सो एक मोठा भाऊ म्हणून त्याला एक सजेशन आहे की तू चांगला खेळ, उत्तम, तू एक माणूस म्हणून छान आहेस, पण इथे आपण जिंकायला आलेलो आहे, त्यामुळे कोणाचं ऐकून न घेता स्वतःचा गेम खेळणं इम्पॉर्टंट आहे. आणि जरी खेळत असशील तरी तो दिसणं इम्पॉर्टंट आहे. एक वाक्य होतं तुझं जेव्हा तू गेममध्ये होतास तेव्हा, मी कोण आहे ते तुला माहीत नाही आहे, असं एक या आशयाचं एक वाक्य होतं. तर ते वाक्यावरती बाहेर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. तेव्हा तू जे वाक्य तू म्हणालास, तुझ्या बॅक ऑफ द माइंड नक्कीच काहीतरी वेगळं असेल, तर काय होतं नेमकं? नाही, कसे आमचे वादविवाद चालू होते तेव्हा मला विशाल म्हणाले की विशाल निकम कोण आहे हे जगाला माहिती आहे. आणि तेव्हा त्याच्या हे वाक्य म्हणायच्या आधी की अक्षय वाघमारे कोण आहे सांगू का, तर याच्या आधी मी त्याला म्हटलं होतं की बघ, मला कोणाला सांगायची गरज नाही आहे की अक्षय वाघमारे कोण आहे, हे जगाला माहिती आहे की अक्षय वाघमारे कोण आहे. त्यामुळे त्याचा म्हणण्याचा अर्थ होता की विशाल निकम कोण आहे, तो थोडासा गुरमीत किंवा हे म्हणत असेल, आय डोंट नो, किंवा भांडणं झाली तेव्हा ॲग्रेशन असणारच. तेव्हा त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया होती की मी कोण आहे दाखवू का. कारण की मला सांगायला आवडत नाही की मी कोण आहे, मी हे आहे, मी ते आहे, हे मला कशाला सांगायचं, जगाला माहिती आहे. आणि मला उलट हसू वाटलं त्या गोष्टीची की त्यांनी स्वतःची म्हणजे काय म्हणतात त्याला की आपण इज्जत म्हणतो ना की यार विशाल निकम कोण आहे तुला दाखवू का, म्हणजे याचा अर्थ काय होतो. हे खरंच नॉनसेन्स आणि एक छोट्या बाळासारखे खेळलेल्या गेम्स आहेत. कोण सगळे खूप मस्त आहेत तिकडे, सगळे खूप मोठ्या मोठ्या घरातले आहेत, खूप स्वतः सगळे सेटल्ड आहेत. त्यामुळे कोण कोण आहे हे दाखवण्याची गरज नाही आहे. मला वाटतं की तो चुकीचं स्टेटमेंट होतं त्याचं की विशाल निकम कोण आहे हे जगाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मग त्याच्यावरनं ऑब्व्हियसली माझी प्रतिक्रिया, मी तिथं म्हणालो असतो की अक्षय वाघमारे कोण आहे दाखवतो मग तुला, पण मला नाही वाटलं, कारण की बालिश भांडणं करायला मला नाही आवडत आणि सगळ्यांना माहिती मी कोण आहे आणि मला सांगायची गरज नाही पडत. त्यामुळे मी ते सोडून दिलं तो विषय तिकडे. त्याचसोबत आता बाहेर आलायस, खेळ सुरू आहे, सगळं सुरू आहे. आज जर या नोटवर तुला विचारलं की बिग बॉसने अक्षयला काय दिलं, तर ते काय असेल? बिग बॉसने अक्षयला काय देण्यापेक्षा बिग बॉसने रसिक प्रेक्षकांना किंवा बाहेरच्या समाजाला एक जेंटलमॅन दिला असं मला वाटतं. कारण की प्रत्येक माणूस स्वतः ओळखतो, तुम्ही स्वतःला ओळखता, म्हणजे मी स्वतःला ओळखतो, मला माहिती आहे. पण लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो एक माणूस वेगळा असतो आणि तो माणूस ओळखणं हे थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट असतं. जसं की आपण म्हणतो की बिग बॉस आम्ही आहे पण आम्हाला माहिती नाही आम्ही काय करत असतो आतमध्ये. तसंच मला वाटतं की बिग बॉसच्या घराने या सगळ्या जगांना किंवा तुम्ही सगळे मित्र आहात, माझे सगळे मीडियाज किंवा रसिक प्रेक्षक आहेत बिग बॉसचे, माझे फॅन्स आहेत, माझे मित्रमैत्रिणी आहेत, माझी फॅमिली आहे, त्यांना एक जेंटलमॅन कसा असतो हे दिलं आहे. आणि मला वाटतं की कुठल्याही बिग बॉसमध्ये
एक मगाशी जसं म्हणालो मागाशी, कोण रोमॅन्टिक बाहेर पडतो, कोण ॲग्रेसिव्ह आहे, बहुत तापट आहे का असभ्य आहे, तर एक जेंटलमॅन बिग बॉसनी दिला आहे इंडस्ट्रीला असं मला वाटतं. पुढे काय इथून पुढे अक्षय आम्हाला कुठे आणि कसा भेट? खूप लाईंडअप आहे. आज सकाळपासूनच फोन चालू झालेत कामाविषयी. नक्कीच लवकरात लवकर चित्रपट, सिरियल, वेबसिरीज यापैकी 100% कुठेतरी काही ना काहीतरी दिसेलच तुम्हाला. आणि खूप मी नेहमी क्वालिटी वर्क करत असतो, क्वांटिटी वर्क करत नाही मी. सो नेहमी क्वालिटी वर्कवरती माझा भर असेल आणि जास्तीत जास्त छान क्वालिटी विषयांची मी घेऊन तुमच्यासमोर तुमच्या भेटीला येईन. पुन्हा बिग बॉस घरात जायची संधी मिळाली तर जाणार? खरं तर आता 24 तास पण नाही झालेत मला बाहेर येऊन. याबद्दल आता बोलणं खूपच म्हणजे वेड्यासारखं होईल. पण आय डोंट नो, मी अजून तरी विचार नाही केला. पण आय गेस मे बी नंतर विचारलं तर तेव्हाचं काय असेल आय डोंट नो. पण नक्की मग विचार करायला हरकत नाही, कारण की आत्ता बोलणं खरंच ते मूर्खासारखं ठरेल माझ्यासाठी. यस, जाता जाता मी काही तुझे जे आतले मित्र होते त्यांची नावं घेणार आहे. एका शब्दात जर त्यांना तुला डिस्क्राईब करायचं असेल तर ते काय असेल हे आपण आता बोलणार आहे. ओके. विकास पाटील. अ व्हेरी नाईस ह्युमन बिईंग. उत्कर्ष शिंदे. डॉक्टरच आहे तो. सोनाली पाटील. सोनाली एक लहान बहिणीसारखी आहे. तिने गेमवर जास्त फोकस करावा. सुरेखा. कुठची म्हणजे ऑब्व्हियसली ताई आहे ती, पण तिने ॲक्च्युली खरंच थोडंसं तिच्या डिसिजनवरती फर्म राहणं गरजेचं आहे. दादूस. अरे वडीलधारा माणूस आहे, पण सध्या आता लास्ट वीकमध्ये त्यांना कन्फ्युजन झालं की काय कुठे जायचं. पण दादूसला पण बऱ्यापैकी गेम कळला आहे, पण त्यांनी एक ठाम निर्णय घ्यावा, 2 दगड्यावरती पाय ठेवू नये. गायत्री दादा. तिला आता कळालंय बऱ्यापैकी की काय खेळायचं, काय विचार असू शकतात, तर ती शी इज लर्निंग. नीला जगन्नाथ. तिला कळालंय बऱ्यापैकी, पण ती प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करते. मला असं वाटतं ते तिने थोडं थांबवायला पाहिजे. जय दुधाणे. ॲग्रेसिव्ह आहे, ॲग्रेसिव्हनेस कमी केला पाहिजे. इज लाईक अ लिटल ब्रदर. सो त्यालाही मी सजेशन देत होतो आतमध्ये, आत्ताही तो सजेशन देईन. विशाल निकम. विशाल निकमबद्दल सांगू इच्छितो की तो आहे छान माणूस, पण कधीतरी त्याचा फेकनेस दिसतो आणि त्याने तो कंट्रोल केला पाहिजे. हे त्याला मी सांगितलेलं आहे, आत्ता मी बोलत नाही की तरी तो छान खेळत असला तरी स्वतःबद्दल एक चांगली इमेज क्रिएट केली असेल त्यांनी. ऑब्व्हियसली तो सांगली सर कोल्हापूर साईडचा आहे. माझेसुद्धा कोल्हापूरला माझे जवळचे संबंध आहेत. आम्ही प्लॅनसुद्धा केला की देवीला जाऊयात आपण दोघं, आपण मजा मस्ती करूयात. पण मला वाटतं की त्यांनी गेमवर जास्त फोकस करावा आणि जे काय फॉर्म आहे त्याच्यावरती फॉर्म राहावं. जसं काल एक टास्क झाला जोकरचा, मिनलला खाली लावलं होतं, तो वरती होता आणि मला वाटतं ते त्यांनी चुकीचा डिसिजन घेतला. जर तो डिसिजनवरती फर्म नसेल तो कॅप्टन कसा होऊ शकतो. सो त्यांनी त्या फर्मनेसवरती जास्त काम केलं पाहिजे, कुणासाठी झुकलं नाही पाहिजे. मिलन शाह. खूपच बडबड. आविष्कार. आविष्कार आय डोंट नो वाय ही इज देअर, पण ही नीड टू लर्न मेनी थिंग्स. स्नेहा. शी इज स्मार्ट प्लेअर, पण आता कन्फ्युज्ड आहे ती थोडी. येस अक्षय, थँक्यू सो मच. अशा पद्धतीने कनेक्ट झाला, छान तुझा प्रवास आम्ही आत तर पाहिला होता, बाहेर सुद्धा बऱ्याच गोष्टी कळल्या. जाता जाता आज प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर ते काय असेल? सर्वप्रथम लोकमतच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सर्वांनी जे मला प्रेम दिलेत जेंटलमॅन म्हणून, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. कारण की इतक्या कमी वेळेमध्ये या गोष्टी घडवणं किंवा घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच अक्षय. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. काळजी घे, सेफ राहा, पुन्हा भेटूच. थँक्यू सो मच.